जय महाराष्ट्र मित्रांनो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मुंबई महानगरपालिकेचा सर्वे. म्हणजेच मित्रांनो 2-3 दिवसामध्ये रिझल्ट लागणार आहे. त्याच्या अगोदर आता आपण हे सर्वे केला आहे. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 ते 16 तारखेला जर रिझल्ट लागला तर या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे, याचा आज आपण 100% खरा होणार असा सर्वे पाहणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिल्यांदा आता आपण हे बघूया की मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर एकूण नगरसेवकांची संख्या ही 227 आहे. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर जर 227 नगरसेवक असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगरसेवक लागणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो, कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही युतीला जर मुंबई महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर 114 नगरसेवक हे निवडून येणं गरजेचं आहे. तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही युतीची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे. पण मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळत होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही गेल्या निवडणुकीमध्ये आली होती ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक यश हे शिवसेना या पक्षाला मिळत होतं. म्हणजेच मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेवर एकदम चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाला 84 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही परिणाम हा शिवसेना या पक्षावर होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. पण मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर 82 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. म्हणजेच मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं किती यश मिळणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण याच्यानंतर तिसरा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 3 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो, काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये 31 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळत होत्या. म्हणजेच मित्रांनो, त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश हे गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर मिळालं होतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, ही निवडणूक ही अतिशय अतितटीची होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. पण मित्रांनो, आता आपण याच्यानंतर पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये 4 नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी या पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश मिळालं नव्हतं. म्हणजेच मित्रांनो, त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 9 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळत होत्या. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झाले आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा किंवा याचा काही तोटा हा दोन्ही पक्षांना होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला 7 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळालं नव्हतं. पण मित्रांनो, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना पक्ष एकत्र लढणार आहेत. त्यामुळे मित्रांनो, याचा काही फायदा हा दोन्ही पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये लास्टचा पक्ष होता तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, गेल्या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा 8 जागा या मुंबई महानगरपालिकेवर. मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. म्हणजेच मित्रांनो, येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण वेळ न लावता पाहूया. तर मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे नेमकं कोणत्या पक्षाला मिळणार आहे आणि मित्रांनो, सर्वाधिक कमी प्रकारचं यश हे नेमकं कोणत्या पक्षाला मिळणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता असणार आहे, राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे की महायुती. म्हणजेच मित्रांनो, एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष या दोन्हीपैकी नेमकं कोणत्या पक्षाची सत्ता ही मुंबई महानगरपालिकेवर येणार आहे ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिला पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष. तर मित्रांनो, अपक्षांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवर अपक्षांना सुद्धा 3 ते 5 जागा या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच मित्रांनो, गेल्या निवडणुकीपेक्षा अपक्षांना या निवडणुकीमध्ये थोड्याफार कमी जागा या मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतंच. म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये 31 जागा मिळत होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 10 ते 15 जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला अपयश मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला 31 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना 10 ते 15 जागा म्हणजे मुंबई महानगरपालिकेवर त्यांना अपयशच मिळणार असं आपल्याला 10 ते 15 जागा या निवडणुकीमध्ये कमी होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. तर मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे आहेत. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते वेगळे असल्यामुळे याचा काही परिणाम अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला होणार आहे का ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अजित पवार हे भारतीय जनता पक्षासोबत सुद्धा नाही आहेत. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम त्यांना या निवडणुकीमध्ये होणार आहे का ते आता आपण बघूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाला 7 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजेच मित्रांनो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला या निवडणुकीमध्ये अपयशच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गट. तर मित्रांनो शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर शरद पवार यांची राष्ट्रवादी ठाकरे बंधूंच्या साथीने लढत आहे. म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांच्या युतीमध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी सुद्धा आहेत. त्यामुळे मित्रांनो त्यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही ते आता आपण पाहूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तिघे एकत्र असल्यामुळे त्यांना याचा फायदा होणार असं आपल्याला पाहायला तर आता तरी चित्र आहे. पण मित्रांनो नेमकं काय होणार आहे ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो जितक्या जागा या अजित पवारांना मिळणार आहेत तितक्याच जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सुद्धा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमधील काही आजी माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. म्हणजेच मित्रांनो 50 ते 60 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मित्रांनो याचा काही परिणाम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो आता आपण वेळ आला तर लगेचच हे पाहूया की मुंबई महानगरपालिकेवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेवर 20 ते 30 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक मोठा धक्का बसणार असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, खरंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला इतकं कमी यश मिळेल का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा परिणाम खरंच एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला होणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या साथीनं आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या साथीनं नेमक्या जागा किती मिळणार आहेत ते आता आपण बघूया. तर मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर 10 ते 15 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो मुंबई महानगरपालिकेवर राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये 7 जागा मिळणारा पक्ष या निवडणुकीमध्ये 10 ते 15 जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांना याचा फायदा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतका फायदा झाला आहे तर याच्यापेक्षा जास्त फायदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला झाला आहे का नाही ते आता आपण पुढे पाहूया. तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष. तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं. म्हणजेच मित्रांनो 2017 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला 82 जागा या
मुंबई महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया. तर मित्रांनो येणाऱ्या 15 तारखेला जर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आली तर त्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठं अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो त्यांना 40 ते 50 जागा या मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठा धक्का हा भारतीय जनता पक्षासाठी मुंबई महानगरपालिका असणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश मिळवायचं स्वप्न हे भारतीय जनता पक्षाचं होतं. पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मोठा धक्का हा भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो ठाकरे बंधू युतीचा तोटा हा भारतीय जनता पक्षाला झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया. म्हणजेच मित्रांनो सर्वाधिक मोठा पक्ष म्हणजेच मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष. तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण बघूया. कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे याचा फायदा हा त्यांना 100% होणारच आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठं अपयश हे मुंबई महानगरपालिकेवर मिळताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. पण मित्रांनो याच बरोबर या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला चांगल्या प्रकारचं यश मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर 90 ते 100 जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो एक हाती सत्ता म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या सोबतीनं आणि त्याचबरोबर मित्रांनो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोघे मिळून मुंबई महानगरपालिकेवर सत्ता मिळवणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे युतीचा फायदा हा मुंबई महानगरपालिकेसाठी तर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच मुंबई महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्याचबरोबर मित्रांनो राजसाहेब ठाकरे या दोघांच्या युतीनं मुंबई महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे का हे तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला आणि त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकं कमी यश मुंबई महानगरपालिकेवर मिळणार आहे का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद जय महाराष्ट्र.